नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात सर्वप्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आला ऐरणीवर. सोलापूर शहर जिल्ह्यात विविध आंदोलनातून मराठा समाज बांधवांनी व्यक्त केला तीव्र रोष. राणेंची अंत्ययात्रा काढून घातला 10वा, तर नेत्यांचे पोस्टर घातले चुलीत. कार्तिकी वारी कालावधीत भाविकांना सोयी सुविधांसह सुलभ आणि जलद दर्शनाबाबत नियोजन करा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर वधारले. प्रति क्विंटल 8,500 गेला ठोक भाव. आणि अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर यांनी घेतली बांधकाम विभागाची बैठक. झेडपीच्या विविध 700 कामांना दिली मंजुरी. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष, अशा घोषणा देत मराठा समाजाच्या आमदार आणि मंत्र्यांचे चुलीत दहन करत निषेध नोंदवला. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या विविध राजकीय नेत्यांच्या निषेधार्थ प्रभाग क्रमांक 6 मधील गवळी वस्ती, दमाणीनगर, आमराई, देशमुख वस्ती येथे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेशबंदी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह सोलापूर शहर जिल्ह्यातील मराठा आमदार यांच्या प्रतिकात्मक फोटोचे चुलीत दहन केले. दरम्यान सोलापुरातील आमदार सुभाष देशमुख, बबन शिंदे, रणजित सिंह मोहिते पाटील, संजय शिंदे, राजा राऊत यांच्या प्रतिकात्मक फोटोचे चुलीत दहन करत विविध घोषणा दिल्या. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक हेमंत पिंगळे आणि चंद्रकांत पवार यांनी सरकारवर टीका करताना समाजाला विरोध करत असल्याचे सांगत चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष अशा घोषणा दिल्या. यावेळी मराठा समाजाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते. केली पाहिजे. मराठा समाजाच्या जीवावर मतावर निवडून यायचं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आल्यावर वेळात जाऊन लपायचं, अशी मराठा समाजाच्या नेत्याच्या, आमदारांचे आज सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये झालेली अवस्था आहे. दुर्दैव एवढं की सोलापूर शहरामध्ये जे बबनराव शिंदे आहेत त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केले. लाद घालायचं, नंतर सॉरी म्हणायचं. गवळी तालीम संघाच्या वतीने गवळी, दमाणनगर, जानकरनगर, मिथिलनगर, हब्बोस्ती या भागातील दादर विभागात सर्व राजकीय नेत्यांना, खासदार आमदारांना, माजी खासदार आमदारांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. जसं खेडेगावात होत होतं, आज शहरात आम्ही प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच आता इथं आम्ही मराठा समाजाच्या प्रतिष्ठित अशा किंवा पदभार असलेल्या सर्व नेत्यांचे पोस्टर चुलीत जाऊन आम्ही आंदोलन केलं आहे. पण हे आमचं एक चेतावणी आहे. ह्याच्या पुढे जर आमदार खासदारांनी मराठा समाजाला पाठिंबा नाही दिला किंवा त्यासाठी राजीनामा नाही दिलं तर ह्यांच्या घरापाशी आम्ही आंदोलन करू, ह्यांना घरातनं बाहेर काढायला बंद करू किंवा ह्यांच्या घरात जाऊ. आज ह्यांना आम्ही चुलीत इथं जाऊ आहे. उद्या भविष्यात ह्यांच्याच घरात बसून ह्याच आमदार खासदारांना आम्ही जाण्याशिवाय मराठा समाज राहणार नाही. आज मराठा समाजाची सहनशीलता मर्यादेच्या बाहेर गेली आहे. आमच्या जरंगे पाटील साहेब किती हे करत असताना यांनी त्याला दिशाभूल करण्याचं काम मराठा समाजाचे हे नेते मंडळी करत आहे. ह्याच्यापुढे भविष्यात सर्व राजकीय नेते पक्षांचे आम्ही घरं जायला मागं पुढे बघणार नाही. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नारायण राणे आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तिऱ्हेतील ग्रामस्थांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला.
मराठा आरक्षणाचा वणवा राज्यभर पेटत असून राज्यातील विविध गावांमध्ये शहरांमध्ये आंदोलने करण्यात येत आहेत। त्याच अनुषंगाने केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्याच्या निषेधार्थ उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावात सकल मराठा समाजाकडून प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून आंदोलन करण्यात आले। यावेळी गावातून सदरची यात्रा काढून जोरदार निषेध नोंदवण्यात आला। कपडे घालून काढलेला होता खाली पंढरपूरमधील मराठा समाजाच्या नेत्यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा 10वा विधी घालून निषेध नोंदवला। मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत आहे। मनोज पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करत सर्वपक्षीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी केली आहे। त्यामुळे राज्यातील प्रत्येक शहरात आणि जिल्ह्यात नेत्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाबद्दल अपशब्द काढल्याने त्यांच्या पोस्टरला पंढरपूरमध्ये काळे फासत राणेंच्या प्रतिकात्मक पोस्टरचा दशक्रिया विधी घालून निषेध नोंदवला। यावेळी मराठा समाजाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कपडे घालून काढलेला होता खाली
महाराज की मराठ्यांना विरोध करणारे मराठी नेते गेले. जलंगे पाटील नवा वाघ जलंगे पाटील नवा मराठ्यात जन्मला छवा वाघ जलंगे पाटील नवा मराठ्यात जन्मला छवा त्याच्या सोबत मराठ्याचा थवार दमा असेल तर रोखून दावा थवार दमा असेल तर रोखून दावा मराठ्याचा थवार. कार्तिकी वारी कालावधीत भाविकांना सोयी सुविधांसह सुलभ आणि जलद दर्शनाबाबत नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाहणी दरम्यान दिल्या. कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. कार्तिक शुद्ध एकादशी गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी असून यात्रा कालावधी 14 ते 27 नोव्हेंबर असा राहणार आहे. या कालावधीत यात्रेत सुमारे 8 ते 10 लाख भाविक येतात. येणाऱ्या वारकरी भाविकांना आवश्यक सोयी सुविधांबरोबरच सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी योग्य नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या. कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मोहोळचे प्रांताधिकारी अजिंक्य घोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता अमित निमकर, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भिकाजी भोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर जयश्री ढवळे तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी प्रशासनाकडून भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली. तसेच मंदिर समितीकडून कार्तिक यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली. तर उपविभागीय अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडून वारकरी भाविकांच्या सुरक्षेबाबत व शहरात वाहतूक कोंडी होऊ नये याबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंदिर परिसर, मुखदर्शन व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, दर्शन मंडप, दर्शन रांग, पत्राशेडची, विष्णुपद, बंधारा, घाट, चंद्रभागा, बाळवंट 65 एकर या ठिकाणची पाहणी करून वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा पुरवण्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. आयुक्तांच्या प्रतिकात्मक आदेशाला केराच्या टोपलीत टाकून सोलापूर शहरातील अनधिकृत डिजिटलकडे कारवाईसाठी संभाजी ब्रिगेडने महापालिकेत अभिनव आंदोलन केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे बेकायदेशीर डिजिटल लावणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महापालिका आवारात आयुक्तांच्या प्रतिकात्मक आदेशाला केराच्या टोपलीत टाकून आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. अनेक महिन्यांपासून सोलापूर शहरातील चौकाचौकात गल्ली गल्लीत अनधिकृत डिजिटलचे पेव फुटले आहे. सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी 4 वेळा आदेश काढून सुद्धा महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली हे अभिनव आंदोलन करण्यात आले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर प्रति क्विंटल 8,500 गेले आहेत. कांद्याची आवक आणि दर दोन्ही वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक आणि दरही वाढत आहेत. शनिवारी 267 गाड्यांची आवक झाली असून कांद्याला प्रति क्विंटल 8,500 रुपयांचा भाव मिळाला आहे. बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस कांद्याची आवक आणि दर वाढत असून याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. बाजार समितीमध्ये 1 नंबर कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून कांद्याची आवक वाढत आहे. मार्केट यार्डात 12ही महिने कांद्याची आवक होत असून दररोज सरासरी 150 ते 200 ट्रक कांद्याची आवक होते. मात्र गेल्या 4 दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे शनिवारी बाजार समितीमध्ये 267 ट्रक कांद्यांची आवक झाली आहे.
दरम्यान ठोक बाजारात कांद्याची किंमत कमाल 8,500 रुपये प्रति क्विंटल, सरासरी 4,500 रुपये प्रति क्विंटल तर किमान 500 रुपये प्रति क्विंटल असे दर आहेत. मागील आठवड्यात 5,000च्या घरात असलेल्या लाल कांद्याला शनिवारी 8,500चा भाव मिळाला. विशेष म्हणजे पांढऱ्यापेक्षा लाल कांद्याचा दर वाढला आहे. त्यामुळे शनिवारी पांढऱ्या कांद्याची आवक झाली नाही. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्यासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ राज्यातून कांद्याला मोठी मागणी होत आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात 5,000वर गेलेला कांदा शनिवारी 8,500वर गेला. त्यामुळे कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढत असून येत्या काळात दर स्थिर राहणार की कमी होणार हे येत्या काही दिवसातच कळणार आहे. सध्या कांद्याला चांगला दर मिळत असून कांद्याची आवक वाढत असल्याचे व्यापारी वर्गातून सांगण्यात आले. शहीद दिनानिमित्त राज्य राखीव बल गट 10 पथकाकडून शहर परिसरात उत्कृष्ट बँड पथकाचे सादरीकरण करण्यात आले. 21 ऑक्टोबर शहीद दिनानिमित्त राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10च्या पथकाकडून शहीद जवानांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सप्ताह दिन साजरा करण्यात येतो. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. समाज घटकात वीर जवानांचे कार्य नेहमी प्रज्वलित ठेवण्यासाठी हा सप्ताह साजरा करण्यात येतो. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10चे समादेशक विजयकुमार चव्हाण यांच्या आदेशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्याचाच एक भाग म्हणून शहर परिसरात राज्य राखीव बल गट 10च्या जवानांनी देशभक्तीपर गीतांवर बँडचे उत्कृष्ट सादरीकरण केले. या बँड पथकासाठी पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी अथक परिश्रम घेतले. या बाबतीत पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी अधिक माहिती दिली. मी पोलीस उपनिरीक्षक विकास काळे, राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 10, आदरणीय समादेशक राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 10 श्री विजयकुमारजी चव्हाण साहेब यांच्या आधिपत्याखाली 21 ऑक्टोबरच्या निमित्तानं शहीद पोलीस दिनानिमित्त शहरामध्ये बँड डिस्प्ले करण्याची योजना होती. त्या अन्वये आम्ही शहरामधील विविध ठिकाणी बँड डिस्प्ले करत आहोत. त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की जे पोलीस शहीद झालेले आहेत तर त्यांच्या आठवणी चिरंतन जनसामान्यांच्या मनामध्ये राहाव्यात म्हणून या कार्यक्रमाचं आम्ही प्रयोजन करत आहोत. जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच जनतेमध्ये या कार्यक्रमाचं कौतुक देखील होत आहे. तर कोणकोणते गाणे या दरम्यान आत्तापर्यंत आम्ही सकाळपासून 2 सत्रामध्ये बँड डिस्प्ले केलेला आहे. सकाळच्या सत्रामध्ये रंगभवनचा आता दुपारच्या सत्रामध्ये आलेला आहे, परंतु सकाळच्या सत्रामध्ये रेल्वे स्टेशन, 7 रस्ता अशा विविध ठिकाणी आम्ही बँड डिस्प्ले केलेले आहे, ज्याच्यामध्ये देशभक्तीपर गीतांचं वाद्य वाजवण्यात आलेलं आहे आणि बरेचसे जनता थांबून पाहून त्यांनी या खात्याविषयी आदर देखील व्यक्त केलेला आहे. शहरात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांना आळा बसणार असून 220 कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले. महापालिकेच्या वतीने मक्तेदारामार्फत सोलापूर शहरातील मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे. दरम्यान आतापर्यंत 13 ते 26 ऑक्टोबर पर्यंत 14 दिवसांमध्ये एकूण 240 कुत्री पकडण्यात आली असून त्यापैकी 220 कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर मूळ ठिकाणी 146 कुत्र्यांना सोडण्यात आले. सोलापूर शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे जनतेला त्रास होत आहे. अनेक भागात कुत्रे घोळक्याने फिरतात, त्यामुळे अनेक वाहनधारकांना व नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कुत्र्यांना आळा घालण्याची मागणी करण्यात आली होती. नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्था नंदुरबार या शासन पुरस्कृत संस्थेला याचा मक्ता देण्यात आलेला आहे. कुत्र्यांना पकडून त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने निर्बीजीकरण व लसीकरण करून त्यांना पुन्हा त्याच जागी सोडण्यात येत आहे. दरम्यान महापालिकेच्या मार्फत सोलापूर पुणे रोड येथे
येथे, सोलापूर विद्यापीठासमोर, जुना जकात नाका येथे सोलापूर महानगरपालिका हद्दीतील मोकाट व भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण व लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली। हे काम सन 2026 पर्यंत सातत्याने करण्यात येणार आहे। महापालिकेला कुत्रे निर्बीजीकरण व लसीकरण करण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत। शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी करण्याकरता महापालिकेतर्फे मार्च 2024 पर्यंत सुमारे 3200 कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे। आतापर्यंत 13 ते 26 ऑक्टोबर 2023 पर्यंत 14 दिवसांमध्ये एकूण 240 कुत्री पकडण्यात आली असून 220 कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे। त्यानंतर मूळ ठिकाणी 146 कुत्र्यांना सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले। नागणसूर तुपाच्या मठात भाविकांची अलोट गर्दी दिसून आली। यावेळी 11,000हून अधिक महिलांना सुहासिनींचा मान मिळाला। तालुक्यातील नागणसूर येथील महिला, पुरुष व गावच्या रक्षणासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणारे जगद्गुरू बसवलिंगेश्वर महास्वामीजींच्या तुपाच मठात त्यांच्या 91व्या पुण्यस्मरणोत्सवानिमित्त दर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटला होता। श्री गुरु बसवलिंग महास्वामीजींच्या अगाध महिमा लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वांनी त्यांना तन मन धनाने सेवा केली। नवस मागून घेतलेल्या भाविकांनी वेगवेगळ्या पद्धतीने नवस फेडण्याची पद्धत समजली जाते। सकाळपासून नव्हे तर रात्रभर गावातील महिलांनी पुरणपोळी करून श्रीमठात जमा केली। युवक मंडळी अगदी रस्ता स्वच्छतेपासून स्वयंपाक ताट धुण्यापर्यंत सेवा करतात। सकाळपासूनच नागणसूर व परिसरातील भाविकांनी तुपाच्या घागरी घेऊन वाजत गाजत मठात अर्पण करतात। एका भाविकाने तर 1 किलोमीटरवरून लोटांगण घालत आपली सेवा पोहोचवली। हे महास्वामीजींच्या अगाध शक्तीचे परिणाम दिसून येतात। आज सकाळी हिमालय योगी मणिप्र अभिनव बसवलिंगेश्वर महास्वामीजींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। याप्रसंगी 11,000हून अधिक महिलांनी सुवासिनीचा मान घेतला तर 7,000 जंगम गणराधना सुवासिनी ओटी भरण्याचे कार्यक्रम संपन्न झाले। नंतर गदगचे परमपूज्य कलयज्जा, पुण्याचे अशोक तोडमल, श्रीमती शारदा आणि धारवाडचे रमेश कुरबगट्टी यांना श्री जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। याचवेळी श्री परमपूज्य कलयज्जा यांचा तुलाभार कार्यक्रम घेण्यात आला। याप्रसंगी हिमालया योगी पूज्य डॉक्टर अभिनव बसवलिंग महास्वामी, करजगीचे पूज्य शिवानंद महास्वामी, तोळनूरचे पूज्य चन्नमल महास्वामीजी, खेडगीचे पूज्य शिवबसव राजेंद्र महास्वामीजी, रोडगीचे पूज्य अभिनव शिवलिंगेश्वर महास्वामीजी, शिरवळचे पूज्य सोमलिंग महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात 48 जोडप्यांना विवाहबद्ध करून रेशीम गाठ बांधण्यात आली। यावेळी सर्व पुरस्कर्त्यांसह परिसरातील गावच्या मठाचे मठाधिपती यांच्यासह अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, नितीन ननावरे, महेश शिंडोळे, प्रदीप पाटील, कांतू धनशेट्टी, सोमशेखर जमशेट्टी, अशफाक बळोरगी, शिवराज स्वामी, डॉक्टर शिवशरणप्पा दामा, डॉक्टर सुनील हंद्राळमठ, संजय शरणार आदींची उपस्थिती होती। ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶದಿಂದ ಅಪಾರ ಸಂಖ್ಯೆಯ ಭಕ್ತರು ಬರ್ತಾ ಇದ್ರು ಕೂಡ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಯಾರೇ ಭಕ್ತರು ಬರ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ಉಚಿತ ವಾಹನ ಸೇವೆ, ಮೊಫತ್ ವಾಹನ ಸೇವೆ ಮಾಡೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ತಮ್ಮ ವಾಹನಗಳನ್ನ ಫ್ರೀಯಾಗಿ ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತಲ ವಾಹನಗಳು ಕೂಡ ಏನಂತಂದ್ರೆ ಫ್ರೀಯಾಗಿ ಭಕ್ತರನ್ನ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವಂಥ ಸೇವೆಯನ್ನ, ಕರ್ಕೊಂಡು ಬರುವಂಥ ಸೇವೆಯನ್ನ, ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗುವಂಥ ಸೇವೆಯನ್ನ ಎಲ್ಲ ವಾಹನ ಸೇವಾದಾರರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಚಾಲಕ ಮಾಲಕ ಸಂಘಟನೆ। बसई हनुमगाव मठ, राहणारे तोणूर, तालुका अक्कलकोट, सोलापूर जिल्हा। नावणसूरच्या 5 किलोमीटर अंतरावर हे माझे गाव आहे। मी लहानपणापासून या मठामध्ये मी लहान असतानापासून 1972 पासून दुष्काळ जेव्हा झालं तेव्हापासून या मठामध्ये मी जंगम या नात्याने पूर्वी या बसवलिंग स्वामी महाराजच्या रात्री 8 वाजता आपल्याला कार्यक्रम करत होते आणि त्यानंतर पुढे जसं जसं आपल्याला हे नावणसूरचे भक्ताची ओढ या मठामध्ये आले आणि ते प्रत्येक भक्तजन या मठामध्ये 100% त्यांनी आतुरतेने सगळं सेवा देतात की रांगोळीपासून ते सड्यापासून ते आणि सगळं सोय। मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देत जळोली येथे संभाजी उर्फ समाधान नरसाळे यांनी आमरण उपोषण सुरू केले।
महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा गेल्या कित्येक वर्षांपासून चालू असून या लढ्यासाठी आमरण उपोषण करत असलेले अंतराली सराटी जिल्हा जालना येथील मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी तसेच सकल मराठा समाजाला ओबीसी कुणबीमधून आरक्षण मिळावे यासाठी जळोली तालुका पंढरपूर येथील संभाजी उर्फ समाधान नरसाळे हे गेल्या 3 वर्षांपासून आमरण उपोषणास बसले आहेत। त्यांच्या उपोषणास ग्रामस्थ विविध संघटनांनी पाठिंबा दिला। जळोली ग्रामपंचायतीतील 6 ग्रामपंचायत सदस्यांनी आपले राजीनामे सरपंचांकडे दिले आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आपण हे उपोषण चालू ठेवणार असून सकल मराठा समाजाला ओबीसी कुणबीमधून आरक्षण मिळण्यासाठी शासनाने मागण्या मान्य करून मराठा समाजास सरसकट कुणबी मराठा कुणबी असे जातीचे दाखले द्यावेत। जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच ठेवणार असल्याचा इशारा संभाजी उर्फ समाधान नरसाळे मराठा समाज बांधव ग्रामस्थ व विविध संघटनांनी दिला आहे। 24 तारखेला शासनाला 40 दिवसाचा अल्टिमेटम पूर्ण झाले तरी सरकारनं त्यांचं दुर्लक्ष केलं। पाटलांनी दुसऱ्यांदा जरी उपोषण धरलं तर त्याच्यावर काय त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही। त्यामुळे 27 तारखेला आज माझा उपोषणाचा 3रा दिवस। बांधकाम विभाग 1 आणि 2 ची बैठक अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर यांनी घेतली असून जिल्हा परिषदेतील विविध अशा 700 कामांना मंजुरी दिली आहे। बांधकाम विभाग 1 व 2 ची बैठक अतिरिक्त सीईओंनी घेतली। यावेळी त्यांनी 40 कोटींच्या कामांना मंजुरी दिली। जिल्हा परिषदेतील विविध अशा 700 कामांना मंजुरी दिली आहे। त्यामध्ये 308 कामे ही फेरबदल करण्यात आली आहेत। जिल्हा परिषदेकडील विविध 308 कामे तांत्रिक त्रुटीमध्ये अडकली होती, त्या कामांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली। जिल्हा परिषदमध्ये विविध विकास कामं सुरू असतात। जी विकास कामे मंजूर झालेली आहे ती तातडीने सुरू करणे आणि पूर्ण करणे याच्यावर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी सध्या प्राधान्य दिलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून काल बांधकाम विभागाची सविस्तर बैठक घेतली। साधारणतः आपली एक 650 ते 700 कामं प्रलंबित होती, पण त्यापैकी आता बऱ्यापैकी 300-350 कामं मार्गी लागली आणि इतरही कामं 30 ऑक्टोबरपर्यंत मार्गी लावाव्यात अशा सूचना मी आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी दिलेल्या आहेत। काही तांत्रिक अडचणीमुळे काही थोडीफार कामं पेंडिंग राहतील, पण आम्हाला निश्चितच विश्वास आहे की 30 तारखेपर्यंत किंवा 1 तारखेपर्यंत चांगली प्रगती यात झालेली दिसेल। जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शाळा, अंगणवाडी, रस्ते आदी कामे सुरू आहेत। त्यातील काही कामांच्या ठिकाणी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी भेटी दिल्या असून कामांबाबत समाधान व्यक्त केले। तसेच कामे करावीत असे आदेश ठेकेदार अधिकाऱ्यांना दिले आहेत अशी माहिती अतिरिक्त सीईओ कोहिनकर यांनी दिली। वीरशैव विजन आणि सोलापूर हेल्पलाईन तर्फे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी जुना तुळजापूर नाका येथील मड्डी वस्ती येथे 11,000 पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले। वीरशैव विजन व सोलापूर हेल्पलाईन तर्फे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी जुना तुळजापूर नाका येथील मड्डी वस्ती येथे 11,000 पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले। पाणी बाटली वाटपाचा शुभारंभ भक्त जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे यांच्या हस्ते उद्योजक भीमाशंकर करजगीकर, अडत व्यापारी मारुती बिराजदार, सोलापूर हेल्पलाईनचे संचालक राहुल शेटे यांच्या उपस्थितीत करण्यात आला। या उपक्रमाचे यंदाचे 4थे वर्ष होते। विशेष म्हणजे पाण्याची बाटली थंड करून देण्यात आली। या उपक्रमासाठी योगेश सोपल बार्शी, डॉक्टर मेजर आरुष नंदीमठ, सचिन कुबडे मुंबई, संतोष निलावर लातूर, शिल्पा कुलकर्णी पुणे, रुपेश भादुले पुणे, अतुल गायकवाड, महेश शिंदे मोहोळ,
अभिषेक इरांडे पुणे, महेश घुले, धानेश सावळगी, स्वराज राजोपाध्ये पुणे, महादेव आगळे बार्शी, अमोल जाधव सांगली, दिलीप कुलकर्णी पुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। यावेळी तिरुपती एंटरप्राइजेसचे महेश शिंदे, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे, सचिव नागेश बडदाळ, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, युवक आघाडीचे उपाध्यक्ष सोमनाथ चौधरी, संतोष स्वामी आणि गंगाधर झुरळे उपस्थित होते। श्री सिद्धेश्वर विमेन्स पॉलिटेक्निक कॉलेजच्या संगणकीय शास्त्र विभागातील विद्यार्थिनींनी होडगी रोड येथील दैनिक तरुण भारत कार्यालयास भेट देऊन येथील कामकाजाची माहिती जाणून घेतली। श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक कॉलेजच्या संगणकीय शास्त्र विभागातील विद्यार्थिनींनी होडगी रोड येथील दैनिक तरुण भारत कार्यालयास भेट देऊन येथील कामकाजाची माहिती जाणून घेतली। शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या कम्प्युटर ग्राफिक्स या विषयाच्या अनुषंगाने दैनिक तरुण भारत आणि टेलिव्हिजनमध्ये कशा पद्धतीने कामकाज चालते, येथील अत्याधुनिक यंत्रणा, कामाचे स्वरूप यावर दैनिक तरुण भारत मराठवाडा विभागाचे प्रमुख राजाराम मस्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। की बातम्या कसे येतात, इथं काय काम केलं जातं, याच्यानंतर पुढं काय झालं तर सर्वप्रथम काय होतं, एखादी घडामोडी घडली की त्याची बातमी आपला प्रतिनिधी जो आहे त्या परिसरातला तो बातमी पाठवतो। बातमी पाठवल्यानंतर त्या बातमी इथं आलेली इथं उपसंपादक किंवा डीटीपी ऑपरेटर असतात, ते बातमीवर संस्कार करतात। तसं ग्रामीण भागातले प्रतिनिधी असतात, त्यांना व्यवस्थित लिहिता येतं किंवा अनावश्यक शब्द येतात, ताई, भाऊ, अक्का, सौ, माननीय असे साहेब म्हणून टाकतात, ते अनावश्यक शब्द काढून बातमीवर योग्य संस्कार करून बातमी त्या पानात लावली जाते आणि इथं सगळं पानं तयार करून ही पुढे सीटीपी विभागात देतात। सीटीपी विभाग म्हणजे काय असतं की बाबा जे काही पानं आहेत त्याचं प्लेट काढले जातात आणि ते प्लेट मशीनला लावून प्रिंटिंग केलं जातं। तसेच वृत्तवेध या टीव्ही चॅनलमधील वेळापत्रक, बातम्यांचे प्रक्षेपण यांचे मार्गदर्शन दिलावर शेख, मनमोहन भोसले, ईश्वर केरूरकर यांनी केले। यावेळी 70 विद्यार्थिनींनी कार्यालयीन परिसराचा अभ्यास केला। याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका कावेरी केरूरकर, ऐश्वर्या दुलंगे, ऐश्वर्या होनमाने, अंबिका आनंद उपस्थित होत्या। आम्ही श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक्स या कॉलेजून इथं व्हिजिटसाठी आलो आहोत। आम्ही कम्प्युटर डिपार्टमेंटचे स्टुडंट्स, आम्ही जे शिकतो ते इथं पाहायला भेटलं आहे आम्हाला। आम्ही कम्प्युटर ग्राफिक्स म्हणून एक सब्जेक्ट असं शिकतो, ते इथं न्यूज क्रिएट करण्यासाठी यूज केलेलं जातं। हे असं माहीत नव्हतं, पण इथं शिकायला भेटलं। आणि अजून एक गोष्ट बघितलं आम्ही की एका पेजवर प्रिंट करण्यासाठी किती हार्डवर्क लागतं, म्हणजे बिहाइंड द प्रोसेस खूप आहे। आपल्याला वाटतं नॉर्मली प्रिंट करतात, पण त्याचं हार्डवर्क खूप आहे। अजून आपल्याला न्यूज भेटतात, ऑन टाइम भेटतात न्यूज, त्याच्यासाठी पण खूप हार्डवर्क करतात प्रेस टीम पण। आणि न्यूजपेपर ही पण छोटीशी गोष्ट आपल्याला वाटतं 5 रुपीजमध्ये एक भेटतं, पण त्याच्या मागं त्यांचं टायपिंग, त्यांचं सगळं न्यूज कलेक्ट करणं, परत त्याला एका फॉर्मॅटमध्ये क्रिएट करणं आणि त्याला आपल्यापर्यंत पोहोचवणं हे खूप हार्डवर्क आहे। ते आम्ही कधी एक्सपेक्ट पण नाही केलं की इतकं बिहाइंड द सीन असेल ह्याच्या मागं। आणि आम्ही खूप थँकफुल आहे तरुण भारतला की आम्हाला एक संधी दिला तिथं येण्याची, इथं व्हिजिट करण्याची आणि खूप सारा नॉलेज इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी। थँक्यू। तेर येथे मराठा धनगर आरक्षणासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला। जरांगे पाटलांनी राज्य सरकारला आरक्षणासाठी 40 दिवसांचा कालावधी देऊनही राज्य शासनाने आरक्षण दिले नसल्यामुळे जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यात वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यात येत आहेत। काही गावात आमदार खासदारांना गावबंदी, रास्ता रोको, साखळी उपोषण तर कुठे कॅन्डल मार्च, मोर्चे काढून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे। धाराशिव तालुक्यातील तेर येथे मराठा व धनगर समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन शनिवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी शिवाजी चौकापासून मेन रोड मार्गे कॅन्डल मार्च मोर्चा काढून अहिल्याबाई होळकर चौक येथे मोर्चाची सांगता करण्यात आली। यावेळी नागरिकांनी राज्य सरकार विरोधात घोषणा देऊन राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला। यावेळी मराठा व धनगर समाजातील नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते।
नळदुर्ग येथील व्यासनगर येथे माऊली महिला भजनी मंडळ, पारायण समिती व श्री विठ्ठल रुक्माई मंदिर व्यवस्थापक मंडळ नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड हरिनाम सप्ताह सोहळा साजरा करण्यात येणार आहे। नळदुर्ग येथील व्यासनगर येथे माऊली महिला भजनी मंडळ, पारायण समिती व श्री विठ्ठल रुक्माई मंदिर व्यवस्थापन मंडळ नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह सोहळा साजरा करण्यात येणार आहे। या पारायण सोहळ्याची सुरुवात 29 ऑक्टोबर रोजी माऊलींची पूजा करून करण्यात आली। सालाबादप्रमाणे याही वर्षी नळदुर्ग येथील व्यासनगर येथे वैकुंठवासी गुरुवर्य तात्यासाहेब वासकर यांच्या कृपाशीर्वादाने व श्री सद्गुरू शिवराम बुवा दिंडेगावकर यांच्या आशीर्वादाने तसेच वैकुंठवासी हरिभक्तपरायण मारुती महाराज कानेगावकर यांच्या कृपाशीर्वादाने 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह सोहळा साजरा करण्यात येणार आहे। पारायण कालावधीत दररोज पहाटे 4 ते 6 काकडा आरती, सकाळी 6 ते 7 माऊलींची पूजा, 7 ते 9 ज्ञानेश्वरी वाचन, 9 ते 9:30 विश्रांती, 9:30 ते 11 वाचन, 11 ते 12 भोजन विश्रांती, दुपारी 12 ते 4 गाथा भजन, महिला भजन, 4:30 ते 5:30 प्रवचन, 5:30 ते 6 नामजप, 6 ते 7 हरिपाठ, 7 ते 8 भोजन, रात्री 9 ते 11 कीर्तन आणि रात्री 12 ते पहाटे 4 हरिजागर असे कार्यक्रम होणार आहेत। हा पारायण सोहळा यशस्वी होण्यासाठी कमलाबाई सुरवसे, मानेबाई रेखा भराडे, माजी नगरसेविका सुमन जाधव, मीनाक्षी काळे, मंगल गायकवाड, अधिष्ठान कदम, शिवाजीराव कराडे व राम गायकवाड हे परिश्रम घेत आहेत। वाशी येथील सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिनांक 25 पासून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे। वाशी येथील सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 25 ऑक्टोबर पासून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे। तसेच कॅन्डल मार्चही काढण्यात आला। मुस्लिम समाजातर्फे पाठिंबा देऊन साखळी उपोषणात सहभाग घेतला। तसेच विधिज्ञ मंडळाने साखळी उपोषणात सहभाग घेतला। आज दिनांक 29 ऑक्टोबर रोजी वाशी येथील सकल मराठा समाजातील महिलांनी सहभाग घेतल्याने तीव्र आंदोलनास धार आली। महिलांनी मोठ्या धाडसाने सहभाग घेऊन एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा दणदणीत घोषणा देऊन आम्हीही आंदोलनात सहभागी आहोत हे दाखवून दिले। महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वाशीकर मात्र अचंबित झाले। प्राध्यापिका दैवशाला रसाळ, सविता पवार, सावित्री जाधव, विमलताई गिड्डे, शेरकर, गीता भांडवले, आश्लेषा कवडे यांच्यासह शेकडो महिला साखळी उपोषणात सामील होत्या। मराठ्यांचा वाघ, मराठा योद्धा जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आम्ही सर्व महिला एकत्रित येऊन त्यांना प्रबळ असं पाठबळ देत आहोत। जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं। मौजे शिरगापूर येथे श्रमदानातून पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम राबवण्यात आली। श्रमदान करीत शिरगापूर आणि बाभळगाव ओढ्यामध्ये वनराई बंधारा घालण्यात आला। मौजे शिरगापूर येथे श्रमदानातून पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम राबवण्यात आली। श्रमदान करत शिरगापूर व बाभळगाव ओढ्यामध्ये वनराई बंधारा घातला। तुळजापूर तालुक्यातील मौजे शिरगापूर येथे पौर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्था अणदूर या संस्थेकडून पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम श्रमदान करून यशस्वी करण्यात आली।
या श्रमदानामध्ये जवळपास 50 लोकांनी सहभाग नोंदवला असून बाभळगाव ते शिरगापूर ओढ्यामध्ये वनराई बंधारा घातला। ही पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम यशस्वी करण्यासाठी शिरगापूर येथील सरपंच सौ डॉक्टर कल्पना बालाजी जाधव, पौर्णिमा संस्थेच्या सचिव बाबाई लक्ष्मण चव्हाण, नागेश चव्हाण, चंदू लोहार व प्रभाकर सुरवसे यांनी परिश्रम घेतले। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आला ऐरणीवर। सोलापूर शहर जिल्ह्यात विविध आंदोलनातून मराठा समाज बांधवांनी व्यक्त केला तीव्र रोष। राणेंची अंत्ययात्रा काढून घातला 10वा तर नेत्यांचे पोस्टर घातले चुलीत। कार्तिकी वारी कालावधीत भाविकांना सोयी सुविधांसह सुलभ आणि जलद दर्शनाबाबत नियोजन करा। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर वधारले। प्रति क्विंटल 8,500 गेला ठोक भाव। आणि अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर यांनी घेतली बांधकाम विभागाची बैठक। झेडपीच्या विविध 700 कामांना दिली मंजुरी। या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। नमस्कार।